नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक बाळकृष्ण जाधव, मराठी विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर. बी ए भाग 1, सेमिस्टर 2, आवश्यक मराठी अर्थात आवश्यक अनुषंगिक निवड या अभ्यासपत्रिकेसाठी असणाऱ्या शब्दसंहिता या पाठ्यपुस्तकातील संत नामदेव यांची पतित पावन नावाची कविता आज आपण पाहणार आहोत. ही कविता पाहण्यापूर्वी आपण थोडंसं संत नामदेव आणि एकंदरीत वारकरी संप्रदायाचा परिचय करून घेणं आपल्याला अपेक्षित आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय उदयाला आला की ज्या संप्रदायानं मानवता, बंधुता, अहिंसा यावर आधारित समाजाची एकात्मता दृढ करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे या संप्रदायानं भक्तीच्या पातळीवरती सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये या संप्रदायाला मोठं यश आलेलं तुम्हाला दिसतं. आणि या अनुषंगाने महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीमध्ये वारकरी संप्रदायाचं कार्य अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं राहिलेलं आहे. तर या संप्रदायाचे प्रवर्तक संत ज्ञानेश्वर माऊली यांना मानलं जातं. तर या वारकरी तथा भागवत संप्रदायाची भारतभर पताका फडकवणारे एक महान संत म्हणून संत नामदेवांचा संपूर्ण भारतभर आदराने उल्लेख केला जातो. तर मराठीतील हे पहिले भावकवी संत शिरोमणी नामदेव पद्यचरित्रकार, आत्मचरित्रकार, आख्यान कवी असंही त्यांच्या बाबतीत म्हटलं जातं, कारण अनेक वाङ्मय क्षेत्राच्या पातळीवरती त्यांनी हे पहिलं काम केलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. भागवत धर्माचे पहिले संघटक व भारतभर या वारकरी पंथाची विचारधारा आणि या पंथाचा प्रसार आणि प्रचार करणारा किंकर म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख भागवत धर्मामध्ये म्हणजेच वारकरी पंथामध्ये आदरानं केला जातो. कीर्तन परंपरेचे प्रवर्तक म्हणूनही संत नामदेवांची ओळख संपूर्ण भारतभर असलेली तुम्हाला दिसते. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी हे त्यांच्या कीर्तनाच्या पाठीमागचं उद्दिष्ट असलेलं तुम्हाला दिसतं. त्यावेळच्या कालखंडामध्ये असणारा जो अज्ञानी, अशिक्षित आणि इथल्या धर्मव्यवस्थेने वर्णाधिष्ठित समाजव्यवस्थेमध्ये ज्याला भक्तीचा आध्यात्मिक पातळीवरचा अधिकार दिलेला नव्हता, ज्याला इथल्या व्यवस्थेमध्ये शूद्र आणि अतिशूद्र या वर्गामध्ये केलेलं होतं आणि त्यांच्यावरती क्रमशः विषमतेची व्यवस्था लादलेली होती, अशा वर्गाला आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रातले कोणतेही अधिकार इथल्या धर्मव्यवस्थेने दिलेले नव्हते. म्हणून महानुभाव संप्रदाय असो, त्याआधीचा आदिनाथ संप्रदाय असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलेला वारकरी संप्रदाय असो, या संप्रदायाने केलेलं हे धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातलं कार्य हे जितकं भक्तीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं की या शूद्र अतिशूद्र वर्गातल्या लोकांना भक्तीचा अधिकार देणारे संप्रदाय म्हणून या पंथांचा उल्लेख आपण करतो. पण या पंथांनी तत्कालीन समाजव्यवस्थेमधली असणारी विषमता जरी ते पूर्ण अर्थाने नष्ट करू शकले नाहीत, तर त्यांचे बंध ढिले करून सोडण्यामध्ये आणि माणूस म्हणून माणसाला आपण समतेच्या पातळीवरती स्वीकारलं पाहिजे, बंधुतेच्या पातळीवरती स्वीकारलं पाहिजे, मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण सर्वच मानवजातीकडं पाहिलं पाहिजे. एवढंच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांच्याकडं दया, क्षमा, शांती, परोपकार या भावनेतून पाहिलं पाहिजे. प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये ही सद्भावना आणि करुणा ओसांडून वाहिली पाहिजे, अशा स्वरूपाचा एक विचार या तिन्ही संप्रदायाने दिला आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कार्य केलं ते म्हणजे आपल्या वारकरी पंथानं, हे आपल्याला माहीतच आहे. तर अशा या संप्रदायाचा प्रसार प्रचार करणारे एक संत शिरोमणी असणाऱ्या संत नामदेवांचं चरित्र हे अत्यंत व्यापक आणि अत्यंत संघर्षपूर्ण
असं राहिलेलं आहे. स्वतः नामदेव यांना सुद्धा इथल्या वर्ण आणि जाती विषमतेचे चटके बसलेले आहेत आणि यातून सुद्धा त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि एक महान संत म्हणून ते उदयाला आले. त्यांच्या साहित्याची ख्याती नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर पसरलेली तुम्हाला दिसते आणि शीख धर्माचा जो आद्यग्रंथ मानला जातो, जो पवित्र ग्रंथ मानला जातो, या पवित्र ग्रंथामध्ये सुद्धा संत नामदेवांचे हिंदी दोहे समाविष्ट असलेले दिसतात. यावरून संत नामदेवांना केवळ आपल्या वारकरी संप्रदायामध्येच नव्हे तर शीख धर्मामध्ये सुद्धा अत्यंत सन्मानाचं स्थान असलेलं तुम्हाला दिसतं. तर हा एक असा महाकवी आहे आणि वारकरी संप्रदायाचा असा एक प्रचारक किंवा शिलेदार आहे की ज्यांनी महाराष्ट्राच्या सीमासुद्धा ओलांडून की जे पाकिस्तानपासून साधारणपणे 20 किलोमीटर असणाऱ्या पंजाबमधल्या घुमानमध्ये 21 वर्षे वास्तव्य केलं आणि तिथं सुद्धा एक मोठं कार्य संत नामदेवांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांची अभंगवाणी जर पाहायला गेली तर ती अत्यंत भावनाप्रधान अशा स्वरूपाची राहिलेली आहे. संत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरादी भावंडांची चरित्र त्यांनी अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्या अभंगांच्या माध्यमातून मांडली, म्हणून त्यांना आद्यचरित्रकार सुद्धा म्हटलं जातं. जितक्या पातळीवर त्यांनी भक्तिप्रवण अभंग लिहिले तितक्याच सक्षमतेने त्यांनी समाज प्रबोधनात्मक परिवर्तनवादी विचार देणारे अशा स्वरूपाचे अभंगांची रचना केली आणि तेच अभंग या महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहे. तर त्यांची अभंगवाणी म्हणजे एका भाववेड्या माणसाचं एक मनोविश्व प्रामाणिकपणाने प्रांजळपणाने प्रत्येक अभंगातून व्यक्त झालेलं आहे. उदात्त, प्रसन्न व सोज्वळ आणि निष्पाप अशा व्यक्तिमत्वाचाच आविष्कार त्यांच्या अभंगवाणीतून झालेला आहे. नामदेव महाराजांच्या नावावरती आज सुमारे 2500 अभंग उपलब्ध असलेले तुम्हाला दिसतात आणि मराठीतील हे पहिले असे संत आहेत की ज्यांनी पंजाबपर्यंत आपल्या वारकरी पंथाची पताका फडकावत ठेवलेली आहे. आत्मचरित्र, संत चरित्र, तीर्थावळीचे अभंग, ज्ञानेश्वरांनी जी समाधी घेतली त्यावेळच्या काळात नामदेवांची झालेली भावविवस्था, अशा अनेक प्रकारामध्ये नामदेव महाराजांचे हे 2500 अभंग हे आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने विभाजित करता येतात. याशिवाय भक्तीच्या पातळीवरती त्यांनी बाळक्रीडेचे अभंग सुद्धा लिहिलेले आहेत. अशा बहुविध रचनेतून आपल्यासमोर एक प्रतिभावंत कवी म्हणून संत नामदेव हे उभे राहतात. सुंदर शब्दचित्र आणि उत्तम भावकाव्य आणि उत्कट भक्तीचा आविष्कार ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येते. तर हा आपण थोडक्यात संत नामदेवांचा परिचय करून घेतला आणि त्याचबरोबर या पंथाचा प्रचार ज्यांनी केला तो भागवत धर्म अर्थात वारकरी संप्रदाय, या संप्रदायाची सुद्धा काही मूल्ये आपण थोडक्यात समजून घेतली. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे पतित पावन आहेस म्हणून नावाची नामदेवांची जी कविता आहे त्या कवितेच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. तर कोणत्याही संताला आपल्याला 3 अवस्थेतून प्राधान्याने जावं लागतं असं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मानलं गेलेलं आहे. त्यामध्ये पहिली अवस्था जी आहे ती साधक अवस्था, त्यानंतर साक्षात्कारी अवस्था आणि सिद्ध अवस्था. सामान्य माणसं ह्या साधक अवस्थेच्या माध्यमातूनच देवाची भक्ती किंवा आराधना करतात आणि त्या अनुषंगाने आपल्या स्वतःचं अंतर्विश्व आणि सामाजिक विश्व बदलून घेतात आणि आध्यात्मिक पातळीवरती स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतात आणि देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी ते आध्यात्मिक पातळीवरती देवाची भक्ती करतात. तर हा केवळ भक्ती सांगणारा संप्रदाय नाही, तर भक्तीबरोबर भक्तीला जर आचरणाची जोड असेल तरच तुम्ही ईश्वराच्या जवळ जाऊ शकता आणि तुम्ही मुक्तीस पात्र होऊ शकता
अशा स्वरूपाची भावना सातत्याने या वारकरी संप्रदायानं समाजासमोर ठेवलेली आहे. आणि त्यामुळे या संप्रदायाचं मोल इथंच आहे की केवळ ईश्वरी भक्ती करून तुम्ही आध्यात्मिक उन्नती साध्य जरी केली तरी सुद्धा तुम्हाला सामाजिक पातळीवरचं जे वर्तन आहे ते शुद्ध स्वरूपामध्ये ठेवायला पाहिजे. जात पात धर्मभेदाच्या पलीकडे जाऊन तुम्ही दया क्षमा शांती परोपकार अहिंसा या तत्वाचा स्वीकार केला पाहिजे. आणि अन्यायग्रस्त व्यवस्था जर तुम्हाला त्रास देत असेल तर त्या विरोधामध्ये सुद्धा तुम्ही उभं ठाकलं पाहिजे. अशा स्वरूपाची एक लढवई भूमिका घेणारा विचार सुद्धा या वारकरी संप्रदायानं मांडलेला तुम्हाला पाहायला मिळतो. मी तुम्हाला सांगत होतो की प्रत्येक संताला साधक अवस्था साक्षात्कारी अवस्था आणि सिद्ध अवस्थेमध्ये जाता येतं किंवा जावंच लागतं असं आपल्याला दिसतं. साधक अवस्था ही प्राथमिक टप्प्यावरील ईश्वरावरती असणाऱ्या निश्चिम भक्तीची एक जाण जेव्हा त्याला होते त्यावेळेला तो त्या पंथामध्ये आपली ईश्वरी निष्ठा समर्पित करतो. ही पहिल्या टप्प्यातली साधक अवस्था असते की जी प्रत्येक भक्तिशील माणसामध्ये कार्यरत होते. त्यानंतर मात्र साक्षात्कारी अवस्था जी आहे ही आध्यात्मिक पातळीवरची आणि बौद्धिक पातळीवरची महत्त्वाची अवस्था मानली जाते की यामध्ये सर्वच भक्ती करणाऱ्या लोकांना या अवस्थेपर्यंत पोहोचता येतच असं नाही. तर ज्यांनी ही या वारकरी संप्रदायाची तत्वमूल्ये जी आहेत जी विचारमूल्ये जी आहेत ही आचरणाच्या पातळीवरती उतरलेली आहेत आणि ज्यांनी धर्माचा देवाच्या अनुषंगाने एक व्यापक पातळीवरती विचार केलेला आहे. धर्माचा देवाचा त्या तत्वज्ञानाचा एक व्यापक पातळीवरती विचार केलेला आहे आणि त्याचं अनुसरण निष्ठेनं प्रामाणिकतेनं आणि उदात्त अशा भावनेनं केलेलं आहे. आणि ज्यांनी आपल्या वर्तनामध्ये दया क्षमा शांती परोपकार अहिंसा आणि सामाजिक समता आणि सदाचार या मूल्यांना जीवापाड जपलेला आहे अशी व्यक्ती आध्यात्मिक पातळीवरती साक्षात्कारी अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचते आणि मग त्यांना देव भेटतो असं म्हटलं जातं. आणि सिद्धावस्थेमध्ये जाणं म्हणजे या सर्वच मोहपाशातून बाजूला जाऊन या सगळ्या पृथ्वी तलावाकडं या सगळ्या निसर्गाकडं इथल्या मानव समूहाकडं इथल्या अवतीभोवतीच्या जगाकडं एका व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची एक उदात्त दृष्टी प्राप्त होणं आणि या सर्व मोहपाशातून मुक्त होणं आणि अशा अवस्थेपर्यंत जाणं याला साधारणपणे सिद्धावस्था असं धर्माच्या परिप्रेक्ष्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. तर मग आता हा जो अभंग आहे संत नामदेवांचा हा साधक अवस्था आणि साक्षात्कारी अवस्थेच्या हिंदोळ्यावरील आहे. ऐतिहासिकदृष्ट्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचं जे आध्यात्मिक पातळीवरचं जे व्यक्तिमत्व घडत चाललेलं आहे म्हणजे साधक अवस्थेतून ते अजून बाहेर पडले नाहीत आणि साक्षात्कारी अवस्थेमध्ये अजून ते पोचलेले नाहीत. अशा एका हिंदोळ्यावरच्या अवस्थेमध्ये संत नामदेवांनी आपल्या मनातल्या भावना ईश्वराबद्दल प्रकट केलेल्या तुम्हाला पतित पावन नावाच्या कवितेमध्ये दिसतात. साधक अवस्थेमध्ये ईश्वराबद्दलची त्यांची धारणा पक्की झालेली होती आणि ती धारणा अशी होती की ईश्वर हा सर्वांना समान लेखतो. हा ईश्वर सर्वांभूती भरून उरलेला आहे आणि ईश्वर सर्वांच्या संकटाला धावून येतो. ईश्वरच आपल्याकडून एक चांगलं मंगलमयी कार्य करून घेतो. आणि एवढंच नव्हे जर जे पतित आहे जे पापी आहेत ज्याने आपल्या आयुष्यामध्ये दुष्कर्म केलेलं आहे त्यांना सुद्धा पावन करून घेण्याची एक उदात्त भावना ईश्वराच्या ठिकाणी असते. अशी एक साधक अवस्थेमध्ये ईश्वराबद्दलची संत नामदेवांची धारणा झालेली आणि विठ्ठलाला त्यांनी एक आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग मानला. आत्मा आणि परमात्म्याच्या पातळीवरती आपण एकरूप होण्याची इच्छा व्यक्त केली आणि हा पतित पावन ईश्वर आपल्याला भेटावा अशा स्वरूपाची एक आस त्यांच्या मनाला लागून राहिली. आणि मात्र इतकी प्रामाणिक भक्ती करून सुद्धा इतकी उत्कट भक्ती करून सुद्धा
इतक्या आध्यात्मिक पातळीवरती जाऊन निष्ठेने ईश्वरावरती प्रेम आणि भक्ती करून सुद्धा हा ईश्वर प्रसन्न होत नाही, मला भेट देत नाही, मला साक्षात्कार देत नाही, अशा स्वरूपाची एक मनोभूमिका, मनोधारणा त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होते. संत नामदेव या देवाशीच आपल्याला मनोमन संवाद साधताना तुम्हाला दिसतात. हा संवाद तसा काही गोड अशा स्वरूपाचा नाही, तर तो कडक अशा शब्दामध्येच त्यांनी ईश्वराला काही प्रश्न केलेले आहेत अशा स्वरूप असं तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणून ते म्हणतात की मी तुझ्याबद्दल ऐकून होतो की तू सर्व प्राणी मात्रावरती प्रेम करतोस. तुझं अंतःकरण हे आकाशा इतकं विशाल आणि व्यापक आहे. तू सज्जनाला जवळ करतोसच, पण जे दुर्जन आहेत, जे पतित आहेत, जे पापी आहेत, त्यांना सुद्धा आपल्या कवेत घेतोस आणि समानतेची वागणूक देतोस. त्याच्या हाकहाळीला तू उभा राहतोस. अशी एक तुझी व्यापक प्रतिमा भक्तांनी आपल्या हृदयामध्ये करून ठेवलेली आहे. त्यालाच आता तडा जाणारं वर्तन हे ईश्वरा तुझ्या हातून घडतं आहे असं मला दिसतंय. म्हणून संत नामदेव ईश्वरालाच असं म्हणतात, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा. तू पतित पावन आहेस, तू सर्वांचा धारण करता पोषण करता आहेस. दुष्कर्म करणाऱ्या पतित लोकांना सुद्धा हृदयाशी कवटाळणारा आहेस असं तुझ्याबद्दल मी जाणून होतो. म्हणून मी तुझ्यावरती इतकी निस्सीम भक्ती केली, इतकी उत्कट भक्ती केली आणि त्या पातळीवर मी तुझ्याशी अत्यंत एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहिलो. का तर पतित पावन आहेस असं तुझं नाम ऐकून मी तुझ्या दारी आलो. पण पतित पावन नव्हेशी म्हणून जातो माघारा. पण इतकं उत्कट भक्ती करून सुद्धा, इतक्या आध्यात्मिक पातळीवरती तुझ्याशी भक्तीच्या पातळीवरती एकरूप होण्याचा प्रयत्न करून सुद्धा तुझं दर्शन मला घडत नाही, तुझं अस्तित्व मला जाणवत नाही, तुझा सहवास मला मिळत नाही, तर मग तू पतित पावन नाहीस या निष्कर्षाप्रत आता मी येऊन पोचलो आहे. घ्यावे तेव्हा द्यावे ऐसा अससी उदार. काय धरू मी देवा तुझे कृपणाचे दार. म्हणजे व्यावहारिक जगामध्ये ज्या प्रकारची माणसं वर्तन करतात तसंच हे वर्तन तुझ्याकडून घडतंय असं मला आता दिसत आहे. म्हणजे काय, घ्यावे तेव्हा द्यावे. दुसऱ्याकडून आपण जेव्हा काहीतरी घेऊ तेव्हाच आपण तेव्हाच आपण त्यांना काहीतरी द्यावं असा जो एक व्यावहारिक दृष्टिकोन माणसामध्ये दिसतो, तसाच दृष्टिकोन आता तुझ्या प्रवृत्तीमध्ये मला आढळतो आहे. तुला तितकी उदंडता, तितकी व्यापकता तुझ्या अंतःकरणाची मला दिसत नाही. तेव्हा हे कृपणाचे दार मी काय धरू, अशा स्वरूपाचा प्रश्न संत नामदेव साक्षात विठ्ठलाला करताना तुम्हाला दिसतात. आणि पुन्हा कडक शब्दामध्येच पण थोड्या विनंतीच्या पातळीवरती नामदेव बोलतात, सोडी ब्रीद देवा आता नवेशी अभिमानी. मला अजूनही असं वाटतंय की देवा, ईश्वर भक्तांना दर्शन न देण्याचा, न भेटण्याचा असा जो तुझा कयास आहे, असा जो तुझा दृष्टिकोन आहे, असा जो तुझा ठाम निश्चय झालेला आहे, तो तू आता सोडून द्यावंस असं मला वाटतं. मला अजूनही कुठंतरी माझ्या अंतःकरणामध्ये असं वाटतं की तू अभिमानी नाहीस, नवेशी अभिमान. तुझ्यात असा काही अभिमान असेल असं मला वाटत नाही. पण तू ईश्वरा, तू माझ्यासारख्या निस्सीम भक्ताला दर्शन देण्याचं टाळतो आहेस, ते आता सोडावंस असं मी तुला म्हणतो आहे. पतित पावन नाम तुझे ठेविले कोणी. जर तरीही तुझं हे ब्रीद कठोरपणाचं सोडत नसशील, माझ्यासारख्या निस्सीम भक्ताला तू दर्शन देऊ इच्छित नसशील, तर तुला पतित पावन असं म्हटलं कोणी, तुझं नामकरण असं इतक्या मोठ्या व्यापक पातळीवरती केलं कुणी, असा प्रश्नच देवाला ते विचारतात. आणि म्हणून ते म्हणतात की जर तुझं इतकी आम्ही भक्ती करून सुद्धा आम्हाला न भेटण्याची भूमिकाच तुझी कठोर स्वरूपामधली असेल,
तुझा अट्टहास सोडला नाहीस, जर माझ्यासारख्या निस्सीम भक्ताला सहवास दिला नाहीस, दर्शन दिलं नाहीस, तर मग मी या सगळ्या भक्तांना सांगत जाईन, दौंडी पिटत जाईन, झेंगट हाती घेऊनच तुझ्या मागे लागेन आणि तिन्ही लोकांमध्ये दौंडी पिटेन की तुला आम्ही जितक्या प्रेमानं, जितक्या श्रद्धेनं, जितक्या आस्थेनं जपलं तसं व्यक्तिमत्व तुझं नाही. अशा प्रकारची दौंडी मी तिन्ही लोकांमध्ये पिटत राहीन आणि तुझ्या मागे झेंगटं लावेन. अशा प्रकारचं एक मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि मग ते देवाला ठासून असं म्हणतात, पतित पावन देवा परी तू मोठा घातकी. तुला जरी कुणी पतित पावन म्हटलेलं असलं तरी तू मला आजच्या घडीला तरी घातकी आहेस असं माझ्या अनुभवावरून दिसत आहे. आणखी जर तुझ्या हृदयाची कवाडे खुली होत नसती, तुझ्या मनामधला उदारता स्पष्ट होत नसेल, तू तुझ्या भूमिकेबरोबर ताठरपणाने उभा राहत असशील, जर तुझ्यामध्ये देव म्हणून असणाऱ्या अस्तित्वाचा अभिमान तू बाळगत असशील, तर निश्चितपणाने तू पतित पावन नाहीस, तर तू मोठा घातकी आहेस असं मला नाईलाजानं म्हणावं लागतं, कारण माझे अनुभवच तसे आहेत. साधक अवस्थेतून साक्षात्कारी अवस्थेच्या हिंदोळ्यावरती जेव्हा संत नामदेव होते, तेव्हा नामदेवांनी ईश्वरावरती आध्यात्मिक आणि धार्मिक पातळीवरती केलेली ही एक अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठापूर्वक भक्ती जी होती, त्या निष्ठापूर्वक भक्तीच्या उमाळ्यातून देवाच्या संदर्भामधला संघर्ष संत नामदेव या शब्दातून व्यक्त करतात असं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या संताला देवाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. एवढंच नव्हे तर देवाच्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन करण्याचा सुद्धा अधिकार आहे. आणि पुढं असं म्हणतात, नामा म्हणे देवा तुझे न लगे मज काही. नामा म्हणे देवा तुझे न लगे मज काही, प्रेम असो दे चित्ती म्हणून लागत असे पाय. हे ईश्वरा, हे परमात्म्या, हे विठ्ठला, तुला असं वाटत असेल की मला तुझ्याकडून काहीतरी हवे आहे. तुझ्यावर केलेल्या ह्या माझ्या निस्सीम भक्तीच्या पाठीमागं कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, कुठल्याही प्रकारचा लोभ नाही, कुठल्याही प्रकारची मनोकामना तू माझी पूर्ण करावेस अशी तीळ मात्र इच्छा माझ्या अंतःकरणामध्ये वास करत नाही. तर तुझ्याबद्दल जो सर्व माणसांचा कैवारी, पतितांना पावन करणारा, सर्व रंजल्या गांजल्यांना जवळ धरणारा आणि त्यांच्या संकटांना धावून येणारा आणि माणसाला आपल्या बरोबरीचं स्थान देणारा, आपल्या हृदयात जागा देणारा असा म्हणून ईश्वर तुला आम्ही पाहिलेला होता. असा ईश्वर म्हणून आम्ही तुझ्याकडं पाहिलेला होता. तुझ्याकडून आम्ही कुठल्याही प्रकारची मी अपेक्षा केलेली नव्हती. फक्त तुझं प्रेम माझ्यावरती असू दे, तुझ्या चित्तामध्ये माझ्याबद्दलचं प्रेम अधिक वृद्धिंगत होऊ दे, म्हणूनच मी तुझ्या पायी लागत होतो. या पलीकडं तुझ्याकडून माझी काहीही अपेक्षा नव्हती. पण तू मात्र अत्यंत कठोरतेनं, अत्यंत निर्दयतेनं वागतो आहेस आणि मला तुझा सहवास मिळत नाही, तुझं मला दर्शन घडत नाही आणि तुझ्या ह्या सगळ्या कठोर वागण्याने आणि तुझ्या ह्या वृत्तीने तू मोठा घातकी आहेस असं म्हणण्यापर्यंत मी येऊन पोहोचतो आहे. तेव्हा तूच आता विचार करायला हवंस की या भक्ताला दर्शन द्यायचं की नाही. तर हे सगळं विवेचन आपण पतित पावन नावाच्या या अभंगामधून पाहिल्यानंतर दोन गोष्टी आपण इथं समजून घेतल्या पाहिजे. ती म्हणजे ईश्वरावरती आध्यात्मिक पातळीवरती देवाला शरण जाऊन त्यांनी किती निश्चिम भक्ती केली. नामदेवाने आपलं सर्वस्व ईश्वराच्या चरणी वाहिलं. स्वतःच्या कुटुंबाकडं, स्वतःच्या संसाराकडं त्यांनी कधीही पाहिलं नाही. इतक्या समर्पित भावनेनं ते ईश्वराला शरण गेलेले होते, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नुसतं स्वतःच्या पातळीवरतीच ते ईश्वरावरती भक्ती करत होते असं नाही, तर कीर्तनाच्या माध्यमातून
या ईश्वराची महती गात होते. या ईश्वराच्या माध्यमातून सांगितल्या गेलेल्या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान लोकांना सांगत होते आणि त्यांच्या मनामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या धारणेनं प्रत्येकाच्या मनामध्ये ही भक्तीची ज्योत प्रज्वलित करत होते, विचार प्रसारित करत होते. आणि एवढं मोठं काम या सामाजिक आणि आध्यात्मिक पातळीवरती सुद्धा नामदेवांनी केलेलं आहे. तिसरी गोष्ट अशी की वारकरी संप्रदायाचं मुळातच एक तत्वज्ञान आहे, हे फार लवचिक अशा स्वरूपाचं. म्हणजे काय, तर आपल्या वैदिक परंपरेमध्ये देव कुठंतरी वर असतो आणि भक्त कुठंतरी धरतीवरती असतो. ईश्वर आणि भक्तामध्ये एक प्रचंड मोठं अंतर या वैदिक परंपरेमध्ये असलेलं तुम्हाला दिसतं. पण याच परंपरेतून पुढे निर्माण झालेला जो भागवत संप्रदाय आहे किंवा ज्याला आपण वारकरी संप्रदाय म्हणतो, या संप्रदायामध्ये मात्र ईश्वर आणि भक्त यांच्यामध्ये एक अतूट आणि एक ऋणानुबंधाचं नातं असतं. अशा स्वरूपाचं एक तात्विक विवेचन ईश्वराच्या अस्तित्वाच्या संदर्भामध्ये केलेलं आहे. आणि म्हणजे काय, तर ईश्वर हा आपल्याबरोबर सदैव वास करतो, सदैव राहतो. आपल्या प्रत्येक कृतीच्या मागं त्याची एक शक्ती कार्यरत असते. एवढंच नव्हे तर तुकारामाने म्हटल्याप्रमाणे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, अशा धारणेतून वारकरी पंथातील प्रत्येक व्यक्ती ईश्वराकडे पाहत असते. आणि ईश्वर हा नेहमी संकटाला धावून येईल. आपल्यावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये तो आपल्याला एक नैतिक बळ देईल, किंबहुना तो आपल्या एका महान अदृश्य शक्तीने या सगळ्या वाईट गोष्टीचा नायनाट करेल. एवढंच नव्हे तर व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या दुराचारी प्रवृत्तीचा नायनाट सुद्धा ईश्वराची शक्तीच करेल. फक्त ईश्वराच्या सहवासामध्ये आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून ईश्वर आणि भक्त यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अंतर असतं अशा प्रकारची विचारधारा या वारकरी पंथामध्ये मात्र मांडलेली नाही. आणि म्हणून संत नामदेव याच धारणेतून ईश्वराला असं बजावतात की तू जर मला दर्शन दिलं नाहीस तर तू मोठा घातकी आहेस असं मी समजेन. तेव्हा तू दुराभिमान सोडून दे, तुझ्या मनामधली कठोरता तू टाळ आणि तुझ्याकडून मला कुठलीही अपेक्षा नाही, तर तुझ्या हृदयामध्ये माझ्यासारख्या एका प्रामाणिक भक्ताला जागा द्यावीस. आणि माझ्या अंतःकरणामध्ये सुद्धा जे ईश्वराचं म्हणून व्यापक आणि पवित्र अशी जी रूप आहे, त्याच रूपाला मी सुद्धा एक भक्त म्हणून अंतःकरणामध्ये जपावं असं जर तुला वाटत असेल तर तू लवकरात लवकर मला दर्शन द्यावंस. अशा स्वरूपाची एक भावना संत नामदेवांनी या पतित पावन नावाच्या अभंगामधून व्यक्त केलेली आहे. म्हणून आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून ईश्वर आणि भक्त यांचं नातं कसं अद्वैत स्वरूपाचं असतं हे तुम्हाला या कवितेतून स्पष्ट होईल. दुसरी गोष्ट अशी की निश्चिम भक्ती करणाऱ्या व्यक्तीला देवाला सुद्धा न्याय अन्यायाच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याची क्षमता या भक्तामध्ये असते. आणि या अनुषंगाने ही कविता नामदेवांच्या अंतःकरणातील उत्कट भक्तीचा साक्षात्कार देणारी आहे. धन्यवाद.